नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा कट ऑफ 2025मध्ये किती असू शकतो। तर मी अगदी तुम्हाला याच्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला स्क्रीनवरती तुम्ही पाहतच असाल की अगदी 2023 आणि 2024चा पण मी अगदी तुम्हाला कट ऑफ इथे दाखवत आहे, म्हणजे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि पालकांच्याही लक्षात येईल की 2023ला किती मार्कावरती विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट सीट मिळाली होती आपली महाराष्ट्रामध्ये आणि 2024मध्ये पण किती मार्कावरती मिळालेली आहे लास्ट इयरला। तर ह्या वर्षी 2025मध्ये किती मार्कावरती आपल्याला सीट मिळू शकते। तर प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा पालकांनी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही हा पहा, म्हणजे लक्षात येईल, तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की आपण किती मार्क आपल्याला पडायला पाहिजेत की गव्हर्नमेंट सीट MBBS राहण्यासाठी। तर मी हा तुम्हाला 85% जो कोठा असतो त्याच्यामधले अगदी तुम्हाला कट ऑफ मी 2023-24चे पण सांगत आहे आणि 25मध्ये किती जाऊ शकतो त्याचं पण अगदी ॲनालिसिस तुम्हाला मी सांगणार आहे। तर प्रथम तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी प्रत्येक कॅटेगरीज काढलेली आहे। तर प्रथम मी ओपन कॅटेगरीचं इथं 2023चा मी तर सांगत आहे की 583ला गेला होता आणि 2024ला तोच 628ला गेला होता। तर जवळजवळ प्लस 45 मार्कांनी वाढला होता 2024मध्ये। तर 2025मध्ये 583 प्लस जर मार्क असतील तर ते विद्यार्थी अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही। कारणही तुम्हाला सांगते, कारण गेल्या वर्षी जवळजवळ 24 लाख प्लस विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म भरले होते आणि ह्या वर्षी 2025मध्ये 23 लाखापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत, त्यामुळे इथे संख्या कमी झालेली आहे। पण मी असं सांगत आहे की विद्यार्थ्यांना 2023मध्ये जे तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात प्रत्येक कॅटेगरी वाईज मार्क, त्याप्रमाणे तुम्ही अगदी प्लस धरून चला, म्हणजेच तुम्ही अगदी 2025मध्ये सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही। कारण 2024चा कट ऑफ खूप हायर साईडला गेलेला आपल्याला माहिती आहे आणि त्याची कारणंही सगळ्याच विद्यार्थ्यांना पालकांनाही माहिती आहेत। त्यामुळे तुम्ही अगदी 2023चा कट ऑफ जर घेऊन तुम्ही प्लसमध्ये चालत असाल तर नक्कीच तुम्हाला अगदी गव्हर्नमेंट सीट महाराष्ट्रामध्ये मिळण्याचे चान्सेस 100% आहेत असं मला वाटतं। आणि त्याचबरोबर नेक्स्ट कॅटेगरी पण मी तुम्हाला इथं सांगत आहे EWS 583 आणि 2023ला आणि 2024ला 606, म्हणजे जवळजवळ प्लस 23 मार्काचा इथं फरक पडलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना 583 प्लस जर मॉक टेस्टमध्ये पडत असतील तर ते विद्यार्थी नक्कीच सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही। हे झालं EWSच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट MBBSचा सांगत आहे। त्याचबरोबर SCBC 2023मध्ये SCBC कॅटेगरी नव्हती आणि 2024मध्ये 625 च्या विद्यार्थ्यांना कट ऑफ गेला होता। तर ह्या वर्षी 2025मध्ये 600 प्लस असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन्स गव्हर्नमेंटला मिळू शकतं। आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 580 2023ला कट ऑफ गेला होता आणि 2024ला 629 असा गेला होता। तर प्लस 49नी इथं डिफरंट आपल्याला पाहायला मिळत आहे। तर त्याचबरोबर 2025मध्ये 580 प्लस मार्क असतील OBC कॅटेगरीचे विद्यार्थी, तेही विद्यार्थी अगदी सेफ झोनमध्ये आहेत। त्याही विद्यार्थ्यांना 2025मध्ये गव्हर्नमेंट MBBS मिळण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहेत। आणि त्याचबरोबर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 526 हा 2023चा होता आणि 591 हा 2024चा कट ऑफ होता। तर जवळजवळ प्लस 65नी विद्यार्थ्यांना इथं वाढलेला दिसत आहे। पण ह्या वर्षी 2025मध्ये VJ कॅटेगरीला 526 प्लस असतील तरी तेही विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत म्हणायला हरकत नाही। आणि NT 1, 2, 3चा इथं सांगत आहे। तर आपण इथं प्रथम NT 1चा इथे पाहूया। 2023ला 499ला गेला होता मार्कावरती कट ऑफ आणि 2024ला 570वरती गेला होता। तर प्लस 71 मार्काचा जर डिफरन्स पाहायला मिळत आहे। तर यावर्षी 2025मध्ये NT 1ला 500 प्लस मार्क असतील तर तेही विद्यार्थी अगदी सेफ झोनमध्ये आहेत म्हणायला हरकत नाही। त्याचबरोबर NT 2ला 563 असा गेला होता 2023मध्ये आणि 2024मध्ये 612ला गेला होता। तर प्लस 49 मार्काचा तर डिफरन्स आपल्याला पाहायला मिळत आहे। NT 2च्या विद्यार्थ्याला यावर्षी 563 प्लस मार्क असतील तर तेही विद्यार्थी अगदी सेफ झोनमध्ये आहेत म्हणायला हरकत नाही। आणि NT 3च्या विद्यार्थ्यांसाठी 575 असा 2023चा होता कट ऑफ आणि 2024चा 619 असा होता। तर प्लस 44 मार्क असे हे तर डिफरन्स आपल्याला पाहायला मिळत आहे। तर 2025मध्ये 575 प्लस मार्क असतील तेही विद्यार्थी अगदी NT 3च्या विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही। त्याचबरोबर इथे SC कॅटेगरीचा पण मी ते दाखवत आहे। 476 हा 2023ला गेला होता आणि तोच कट ऑफ आपण इथे पाहू शकतो 2024ला 539ला गेला होता। तर प्लस 63 मार्कांनी इथं आपल्याला डिफरन्स पाहायला मिळत आहे। तर ह्यावर्षी 2025मध्ये SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना
480+ असतील तर तेही विद्यार्थी अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 2023मध्ये 336 हा गेला होता आणि 2024मध्ये 410 असा गेला होता. तर +74 असा हा डिफरन्स इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्याचबरोबर ह्या वर्षी ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच 2025मध्ये 340+ मार्क असतील तर तेही विद्यार्थी अगदी गव्हर्नमेंट सीटसाठी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तुम्हाला हे पूर्णपणे अगदी आपल्याला जे 85% कोठ्यामधून जे आपल्याला MBBSचे गव्हर्नमेंट जर ॲडमिशन पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे मार्क तुम्ही अगदी 2023चे तुम्ही प्लस धरून चला, म्हणजे तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत. आणि त्यापेक्षा जास्त मार्क पडले तर अगदी तुम्ही बिनधास्त राहू शकता. अगदी तुम्हाला गव्हर्नमेंट सीट 100% मिळणार, यात काय शंका नाही. अगदी मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज इथे मी अगदी 2023चा पण अगदी सांगितलं आहे, त्यातला डिफरन्स पण सांगितला आहे आणि 2025मध्ये किती जाऊ शकतो तेही पण अगदी सांगितलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग आमच्याशी जॉईन करायचं आहे त्याही विद्यार्थ्यांनी अगदी तुम्हाला पेड काउन्सिलिंग म्हणून असा मला मेसेज टाका आणि आमच्याशी अगदी कनेक्ट होऊ शकता तुम्ही. मी माझा नंबर व्हॉट्सअपला इथे तुम्हाला दिलेलाच आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहतच आहात नंबर, आणि कॉलिंग नंबर आणि व्हॉट्सअप नंबरसुद्धा अगदी दोन्ही नंबर मी तर दिलेले आहेत. त्याच्यावरती तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी अधिक माहिती विचारू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी आमच्याशी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता. तर एवढंच या निमित्तानं मी आज घेऊन व्हिडिओ येण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नवीन अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अगदी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही अगदी ह्याची पूर्णपणे कल्पना मिळेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.